नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दावचवाडी शिवारात मंगळवारी 24 तारखेला सकाळी काळजाला हादरवून टाकणारी दुर्घटना घडली आहे। पचकेश्वर गावातील 29 वर्षीय गोविंद घोरपडे यांचा तिहेरी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। ते कामानिमित्त पिंपळगाव बसवंतकडे जात होते तेव्हा दावचवाडी शिवारात महामंडळाची एसटी बस दावचवाडीकडून पिंपळगावकडे जात होती। यावेळी मोटरसायकलवर असलेले संतोष ओव्हरटेक करत असताना पिंपळगावहून निफाडकडे येणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर दुचाकी घसरली आणि संतोष थेट बसच्या चाकाखाली गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला। वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। मागे पत्नी, 8 महिन्यांचा मुलगा, आई वडील आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे। या घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। या घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।